नमस्कार मैत्रिणींनो, नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण सकाळच्या घाई गडबडीत ब्रेकफास्टची रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहे। जर तुमचा डाएट वगैरे चालू असेल तर तुम्ही डाएटसाठी पण ही रेसिपी बनवू शकता। आज आपण ओट्स पासून आप्पे कसे बनवायचे ते बघणार आहे। किंवा तुमचं डाएट वगैरे चालू असेल तर तुमच्या संध्याकाळच्या डिनरसाठी पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी पण ही रेसिपी बनवू शकता। चला तर मग ओट्सचे आप्पे बनवायला घेऊया। पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। ओट्स पासून आप्पे बनवायला हे 1 वाटी मी ओट्स घेतलेत। साधे प्लेनच ओट्स आहेत। त्यात मी मिक्सर मध्ये थोडे त्याला बारीक करून घेणार आहे। एकदम पण बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला, थोडी दरदरीतच करायची आहे। सर्व बारीक पेस्ट करून घेते मी। अशी बारीक पेस्ट करून घ्यायचे। एका बाउल मध्ये आता काढून घेते मी त्याला। त्याच्यात मी 2 चमचे रवा टाकते, म्हणजे रव्याने थोडं बाइंडिंग अजून होईल आपल्या आप्प्याला। त्याच्यात 2 चमचे दही टाकते मी, ताजंच दही आहे। आता ह्याच्यात आपल्याला व्यवस्थित दही मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर सर्व भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित। अजून अर्धा कप पाणी टाकून मी हे थोडंसं घट्टसर भिजवून घेतलं आहे। दही छान आपलं रव्यामध्ये आणि ओट्समध्ये मिक्स व्हायला पाहिजे। आता त्याला आपण 10 मिनिटं असं झाकून ठेवूया। गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता 1 चमचा मी मोहरी टाकणार आहे। तेल छान तापायला द्यायचं आहे। मोहरी तडतडली की 1 चमचा जिरं टाकायचं आहे। जिरं पण छान तडतडायला द्यायचं आहे। जिरं छान असं तडतडलं की त्यात आपल्याला एक कांदा कापलाय मी, तो टाकलाय। 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची 7-8 पानं टाकले। तर आपल्याला परतून घ्यायचं आहे, जास्त कांदा भाजायचा नाही आहे। थोडंसं याचा कच्चटपणा जाईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे। कांदा असा 2 मिनिटं परतला की त्याच्यामध्ये आपल्याला सर्व भाज्या टाकायच्या आहेत। भाज्या सर्व तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आहेत, ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या। मी शिमला मिरची घेतली आहे 1 छोटी, ती बारीक कापून टाकली आहे। तर हे गाजर घेतलं आहे, अर्धं गाजर किसून टाकते त्यात। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे छान। छान असं व्यवस्थित 2 मिनिटं हळद गॅसवरच परतून घ्यायचं आहे। परतून झालं की त्यात मी हळद टाकणार आहे। हळद टाकल्यावर पण 2 मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे तेलावर हळद टाकली की त्याचा रंग पण छान येतो। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे। 10 मिनिटं झाली आहेत। सर्व दही रव्यामध्ये आणि ओट्समध्ये मिळून आले। आता त्यात अजून आपण थोडं पाणी घालूया। सर्व आपलं पाणी ते पिळून घेतलं आहे। आता त्यात अजून अर्धा कप पाणी टाकले मी आणि थोडं बॅटर आपलं पातळ करून घेते मी। आता हे सर्व बॅटर थोडंसं पातळ कन्सिस्टन्सी करायचे, जास्त एकदम पण पाणी ओतायचं नाही आहे। आता या सर्व परतलेल्या भाज्या टाकून घ्यायच्यात आपल्याला त्याच्यावर। सर्व भाज्या टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडंसं ते भांडं धुवून पण पाणी टाकते मी त्याच्यामध्ये, आणि सर्व भाज्या कढईला वगैरे चिकटल्या होत्या। हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया चमच्यानी। एकदम पातळ पण आपल्याला कन्सिस्टन्सी करायची नाही आहे, जशी गरज लागेल तसंच थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे पीठ। आता मीठ टाकते मी चवीनुसार। मीठ टाकून मिक्स करायचं आहे। हे पाव चमचा सोडा टाकते, तुमच्या सोडा नसेल तर इनो टाकलात तरी चालेल, अर्धा पॅकेट इनोचं। नाही तर डायरेक्ट केलात तरी चालेल। इनो सोडा नसेल वापरायचा तर तुम्ही डायरेक्ट पण करू शकता, असेच पण छान आप्पे होतात। हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले मी।
अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची त्याची, घट्टसर एकदम इडलीच्या पिठाप्रमाणे. आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकते मी. कोथिंबीर टाकून पण आपण मिक्स करून घेऊया. पुदिना असेल ना, तुम्ही पुदिन्याची पानं पण त्यात टाकू शकता बारीक चिरून. आता हे असं एक एक छोटे छोटे चमचा घेऊन आपल्याला आप्पे बनवून घ्यायचे. हे आप्पे पात्र ठेवले आहे मी गॅसवर तापायला. आप्पे पात्र आपलं छान तापलं आहे. हे बिड्याचं आप्पे पात्र माझ्याकडे आहे. नॉनस्टिकमध्ये पण आप्पे पात्र छान मिळतं. ह्याच्यामध्ये मी आता छोटा छोटा चमचा तेल टाकलं आहे. जास्त तेल नाही टाकलं आहे, थोडंसंच टाकलं आहे. त्यात अर्धा चमचा मी हे बॅटर टाकणार आहे, कारण आपल्याला मध्ये ह्याच्यामध्ये चीज स्टफ करायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही पनीर पण टाकू शकता. पनीर जर टाकायचं असेल तर डायरेक्टच सर्व बॅटरमध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे. छान प्रोटीनयुक्त मग आप्पे होतात आपले पनीर टाकून पण. आता मी हे चीज टाकणार आहे आतमध्ये, म्हणून अर्धा चमचाच बॅटर टाकून घेते. आता सर्व याच्यामध्ये घालून घेतलं आहे मी अर्धा चमचा. आता ह्याच्यामध्ये सेंटरला थोडंसं चीज टाकणार आहे. असे चीजच्या छोटे छोटे तुम्ही गोळ्या पण करून घेऊ शकता. हे चीज क्यूब मी किसून घेतलं आहे. अमूलचं चीज होतं माझ्याकडे ते. असं थोडं मध्ये घातलं आहे, म्हणजे मुलांना पण खायला हे छान लागतं, आवडीने खातात चीज आतमध्ये स्टफ केलेलं असल्यामुळे. आता त्याच्यावरून आपल्याला अजून अर्धा चमचा बॅटर टाकायचं आहे, म्हणजे चीज आपलं आतमध्ये राहील. आता सर्व याच्यावर मी अर्धा चमचा अजून बॅटर टाकते वरून. आता वरून थोडं तूप सोडणार आहे मी. तूपबद्दल तुम्ही अमूल बटर पण वापरू शकता किंवा तेल पण वापरू शकता, तुमच्या चॉईसप्रमाणे वापरायचं आहे. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आतून पण छान आपले आप्पे शिजतील आणि वरून पण छान शिजतात. 2 मिनिटांनी झाकण काढायचं आहे. झाकण काढून चेक करायचं आहे. छान असे आपले आप्पे खालून खरपूस असे भाजले. त्याला आता आपण पलटून घेऊया. चमचा आणि फोगणी मी असे पलटी करून घेते सर्व आप्पे. छान असे सर्व आप्पे सोनेरी झाले. त्याच्यावरून थोडं अजून मी तूप लावते, म्हणजे थोडे ड्राय होणार नाही. तुम्हाला नसेल लावायचं, नाही लावलं तरी चालेल. छान असे खालून क्रिस्पी झालेत आप्पे. दुसऱ्या साईडने पण छान असे क्रिस्पी करून घेऊया आणि आता त्याला काढूया आपण. दुसऱ्या साईडने पण छान क्रिस्पी झाले आहेत. अशा चमच्याने फोगणी काढली आहेत मी सर्व आप्पे. म्हणजे सर्व आप्पे काढून घेतलेत. आता अजून एकदा घालून दाखवते. थोडं 2-2 थेंब असं तेल टाकलं आहे. आता त्याच्यावर अर्धा चमचा मी बॅटर टाकणार आहे आप्प्याचं. तुम्हाला मध्ये चीज नसेल टाकायचं, तुम्ही डायरेक्ट पण पूर्ण 1 चमचा भरून टाकून आप्पे बनवू शकता. आता हे मुलांच्या आवडीसाठी म्हणून मी थोडं मध्ये आतमध्ये चीज स्टफ करते. सर्व बॅटरमध्ये चीज घातलं असतं तर मग ते बाहेर येतं शिजवताना आपल्याला चीज सर्व, म्हणून मी आतमध्ये घालते. असं थोडंसं चीज घालून घ्यायचं आतमध्ये. त्याच्यावरून परत आपल्याला थोडं अर्धा चमचा बॅटर टाकायचं आहे आणि पूर्ण आप्पा बनवून घ्यायचं आहे. त्याच्यावरून थोडंसं अजून बॅटर टाकूया, म्हणजे चीजचा भाग सर्व पॅक होईल. खूप छान लागतात हे आप्पे, चवीला पण आणि हेल्दी पण आहेत. पनीर आणि अजून वेगवेगळ्या तुम्ही भाज्या टाकून त्याला अजून हेल्दी पण करू शकता. छान खरपूस भाजलेत. 2 मिनटं झाकण ठेवून मी काढले. खालच्या साईडने छान असे खरपूस झालेत. आता त्याला पलटी करून घेते. सर्व पलटी करून झाल्यावर दुसऱ्या साईडने पण छान आपल्याला शेकवून घ्यायचे आणि आता काढून घेते मी हे फोगणी. दोन्ही साईडने छान असे सोनेरी झालेत आप्पे. सर्व काढून घेतलेत मी. आता आप्पेसाठी आपण चटणी बनवून घेऊया. हे ओला नारळ आहे अर्धी वाटी घेतल्या किसून. ही हरभऱ्याची डाळ आहे फुटाण्याची, ती घेतली 2 चमचे.
पाव चमचा हे आलं घेतलं आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतली आहे. पुदिना पण तुम्ही घालू शकता. जर डाएटसाठी तुम्ही बनवू शकता तर खोबरं स्किप केलात तरी चालेल. पुदिना आणि कोथिंबीरची पण छान चटणी होते. आता मीठ टाकले चवीनुसार, साखर टाकली आहे आणि हे लिंबू अर्ध पिळते, म्हणजे आंबट तिखट गोड अशी छान आपली चटणी होते चवीला. आता ह्याच्यात गरजेनुसार स्वच्छ पियायचं पाणी टाकायचं आहे आणि बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला मिक्सरला. छान अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे मी, अर्धा कप पाणी घालून. पातळ घट्ट जशी तुम्हाला पाहिजे तशी करायची. अशी आपली हिरवीगार चटणी आणि ओट्सचे आप्पे रेडी आहेत. चीजी ओट्स आप्पे असे तोडून दाखवते मी. किती छान दिसते असं चीज आतमध्ये स्टफ केलेलं. खूप छान पण लागतात चवीला आणि हेल्दी पण आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील.